आलेलो तर वाकणमध्ये आपण आता चहा कॉफी काहीतरी पिऊया आपण. पहिलाच ब्रेक आपला इथे घेतो आपण. ड्रायव्हर चेंज झालं आहे, लेडीज ड्रायव्हर आला आहे. जर आपला रस्त्यानं कसा धक्का मारतोय, गाडीला पिकअपच भेटत नाही, आमचा प्रॉब्लेम झालेला आहे. त्याला पुढे आहे तो मस्त आपला कस्टडी टर्नल दिसतोय, नवीन झालेला बोगदा गडासमध्ये, एक नंबर. कसल्या लाईट लावल्या आहेत. नमस्कार मंडळी, मी संदेश, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी कोकणी संदेश आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी आज मी निघालेलो आहे गावी जायला कोकणामध्ये शिमगा उत्सवासाठी. तर आज आपण चाललेलो आपल्या बाईकने इकडे. बाईक पण रेडी आहे इकडे, आपले बॅग पण आपले बांधून ठेवलेले आहे मस्त छान अशी. तर या मुंबई गोवा हायवे NH66 या रोडची कंडिशन काय आहे ते पण आपण जाणून घेऊया. आणि आपल्या ह्या प्रवासाला इथून सुरुवात करत आहोत. संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि निघालेलो आपण गावी जायला कोकणात. तर चला मंडळी आपल्या प्रवासाला इथून सुरुवात करत आहोत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला आपण आपल्या इथून बदलापूरवरून निघालेलो आहोत चला गावी जायला. तर किती वाजता सकाळी रात्रीचे तरी सांगू शकत नाही आता. आपल्याबरोबर आपले अलिबागचे मित्र. अरू तू पण येतेस? होय तू पण येतेस? झाली का बॅग? 2 बाईक आहेत आपल्याकडे. बाप कदम चला येतो ना. आता नाही काय बोलणार हो. चला कदम कुठं आता आहे, कुठं आता आहे? हां चला. हां चला आपल्या घराच्या इथून प्रवास चालू झालेला आहे. छान असा, जास्त ऊन पण नाही एवढं गावातल्या रस्त्याकडून. हा कुठे जातोय? बदलापूर कर्जत या रोडला आपण आपली राईड चालू झालेली आहे. इथून बदलापूर कर्जत छान असा रोड. शिमगा निमित्त निघालेलो आहे गावी कोकणामध्ये जायला. ॲक्च्युली ट्रेननी जायचं होतं पण ट्रेनचं कॅन्सल झालं, थोडं प्रॉब्लेम झालं. तर बाईक पर्यायी मार्ग आपण बाईक शोधण्याचा. बदलापूरमध्ये सिग्नल लावलेत पण त्या सिग्नलचा उपयोग नाही इकडे. कोण पण कसं पण चालवतं गाडी. लावलेले आहेत म्हणून लावलेले आहेत ते. रोड मस्त छान आहे तिकडचे पण. बदलापूर कर्जत रोड सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे म्हणून मस्त छान आहे रोड. असे मध्ये खड्डे बिड्डे काहीच नाही. असे लवकर आपण कर्जतमध्ये पण पोहोचू. राईट साईडला येतो माथेरानचा हुतात्मा वीरभाई कोतवाल प्रवेशद्वार. इकडून माथेरानला तुम्ही जाऊ शकता राईट साईडने इकडे. आणि आपल्याला कर्जत साईडला जायचं आहे लेफ्ट मारून इकडे. या भयानक मस्त छान असं टन. आणि रोड पण छान आहेत मस्तपैकी, गाडी पळवायला खूप मजा येते याची. आणि ते ऊन आहे ना असा रखरखता ऊन, असं वाफा मारतात ना, बापरे जबरदस्त वाफा मारतात. त्या इंजिन पण एवढा गरम झाला ना बाईकचा. ते आपल्याला राईट मारून आपल्याला जायचं खोपोलीच्या मार्गे. कर्जतच्या जंक्शनला आपण आहोत. मेन सिग्नल म्हणजे चौकच्या इथे आपण आहोत. इकडचे दुकाने सर्व पाडली आहे. चहाच्या टपऱ्या होते ते. राईट मारून खोपोलीच्या डिस्टन्स जायचं आपल्याला. कुठून गाड्या येतात त्या समजत नाही, इकडून येतात तिकडून येतात. चार कशाला टाकली मध्ये यार, काय ते यायला. 2 ट्रक एकमेकांना मिळत होते. रस्ते छोटे असले आणि गाडीवाले बाहेर पण काढायला नाही मागत असे. आलो खोपोलीला पोचलो ना आपण. आलो फायनली खोपोलीला पोचलो. आता जुना पण आपला हे पुणा एक्सप्रेस हायवेला आपण लागू इकडे. आले चल चल, मी तुला थांबलेलो. चल हा हे ओल्ड पुणा एक्सप्रेस आहे. मस्त छान आहे, डांबरीकरण रोड आहे असा. हो चिकू किती आले? चिकू आलं चिकू. कसं आलो खोपोलीला ते पण समजलं नाही. मस्त छान रोड आहे त्याचे.
आपण मस्तपैकी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या देऊन पोहोचलो. खोपोलीला इकडे छान असं स्टॅच्यू छत्रपती शिवाजी महाराजांचा. इथे ट्रॅफिक भेटतेच आपल्याला खोपोलीमध्ये आपण आल्याच्यानंतर. आपण येथे 4 जंक्शन असे आहेत. फायनली म्हणजे आपण आता पोहोचलेलो आहोत पालीमध्ये. पालीचा डोंगर आपल्याला पाहायला भेटतो पुढे असा. बघा मस्त छान असा पालीचा डोंगर. आपल्याला आता राईटला जायचं, लेफ्टला नाही जायचं. आपण निजामपूर मार्गे जातो, पण ह्या टायमाला निजामपूर मार्गे नाही जायचं. नगर पंचायत पाली. बल्लारेश्वर गणपती इथे आहे. 8 गणपतीपैकी एक गणपती असा इथे बल्लारेश्वर गणपती. अच्छा सरसगड. ती कुठून एंट्री वाटतो? हां ना, जबर वाटतं का? तो झेंडे पेटे दिसतात भगवे त्याच्या बाजूला डोंगर आहे त्या बाजूला. हां हां आलेलो होतं वाकणमध्ये. आपण आता चहा कॉफी काहीतरी पिऊया. आपण पहिलाच ब्रेक आपला इथे घेतो आपण. मस्तपैकी असा 100 पण ढिली करूया आपण जरा थोडी. नॉनस्टॉप गाडी आपण किती तास 2-2.5 तास चालवली असेल ना. तर बघा पणजी आहे ते 438. इथेच बघूया चहा पिऊया. कुठे? इथे खाली लावायची ना. हे हनुमान हॉटेल. हां हां इथे थांबू. हां हां पकड. वाकणची इथे चहा कॉफी पिया काहीतरी मस्त छान असं. आपल्याला पाटील काय बोलते बाकी कसं वाटलं? हां अरे हरू बोलायला लागली. तुमचा गाव तरी कुठे? आमचा गाव अजून लई लांब आहे. बरे ते खाली उठ उठ उठा उठा. येईला छोटीशी हम्मा आली. ए ते बघ तुझी मैत्रीण मारेल बिरेल. ए अंगाव गेल तुला. उठ साईडला. चलो चहा पिऊ. इथे चहा पिऊ. चहा ना नाश्ता चहा कॉफी काय का तुमच्याकडे? वडापाव भजी. वडापाव भजी वडा उचल. छान असे वडापाव खात आहेत मस्त बी घेते. वडापाव कसं आहे? 15 रुपयाला वडापाव. ब्रेकफास्टला थांबले मस्त छान असं. वडापाव बघा 15 रुपयाला वडापाव आहे. वडा केवढा आहे बघा, मोठा आहे वडापाव. हा बघा एवढसा वडापाव आहे. घ्या घ्या गरम गरम आहेत मस्त. चला लवकर पल्ला काटायचा अजून. छान असा रस्ते चांगले आहेत म्हणून पटापट आलो जरा. नाश्ता करतो छान असं. ताण पण खूप लागले ते. वडापाव गरम गरम. कुठे चला नाश्ता झाल्यानंतर चहा पितो छान अशी मस्त. 2 मध्ये 3 मागवलेत. हां किंवा अशीच आहे चहा कडकमध्ये. चहा पिल्यानंतर फ्रेश वाटतं जरा. ही खरी मेन राईट आता ही चालू होती ते मुंबई गोवा हायवे. ह्या रोडला आपण लागलेलो आणि याची कंडिशन काय आहे ते आपण बघूया. छान असते. संध्याकाळची वेळ 6:45 वाजलेत. चला आता कोकणच्या दिशेने आपली राईड चालू झालेली आहे अशी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हां जरा थंडावा जरा वाटला कुठेतरी मस्त असा. मगापासून अंग पेटत होता नुसता असा गरम झालेला पूर्ण. दोन लेनचा आपल्याला मुंबई गोवा हायवे पाहायला भेटतो इकडे. इकडे तुम्ही अलिबागला पण जाऊ शकता लेफ्ट साईडने इकडून. आपल्या सॉरी राईट साईडने. सुसाड. आता सुसाड एकदम रोड आहे आपला. इथे टोल आपल्याला पाहायला भेटते. नवीनच टोल आता म्हणजे चालू अजून झालं नाही पण इथे टोल नाका पडला आहे आपल्याला ते काय वसुलीसाठी.
आता काही महिन्यात आणि काही मला वाटतं महिन्यात चालू करतीलच हा टोल नाका. एवढा रोड चांगला बनवतात तर पैसा पण वसूल होणारच. हो मनसेचे झेंडे आहेत छान असे, म्हणजे इथे टोल माफ आहे. चालू इंदापूरमध्ये, आणि इंदापूर आणि माणगावमध्ये नाही ट्रॅफिक होतच असते, भली मोठी ट्रॅफिक अशी. इथे रुंदीकरण झालं नाही बघा, जेवढी मोठी इंदापूरची ट्रॅफिक पाहायला भेटते आपल्याला. इंदापूरचा बस डेपो लेफ्ट साईडला आहे तिकडे इंदापूर. आणि माणगाव फक्त इथून 9 किलोमीटर आहे, फक्त 9 किलोमीटर. ते काजू पण आले आहे तिकडे, काजू आल्या काजू. हां पण इकडच्या काजू जरा बरोबर नसतात, जरा फसवतात असं बोलतात. माणगावमध्ये आपण आलेलो आहोत आता. माणगावची बाजारपेठ आपल्याला पाहिजे ठिकाणाची. इथे ट्रॅफिक जरा कमी आहे थोडी इंदापूरपेक्षा तरी पण. लेफ्ट साईडने तुम्ही निजामपूर मार्गे तुम्ही पालीला बाहेर पडू शकता, पण आम्ही आलो नाही, रात्र होती ना खूप. असं तो रस्ता जरा हे आहे, खतरनाक आहे रात्रीचा, सॉन्सून असतो म्हणून आम्ही आलो नाही तिकडून. जाम ट्रॅफिक. राईट साईडला आहे तो माणगावचा एस टी डेपो इकडे बघा, बस जाते बघा तिकडे. ना पोलावरती लाईट लावल्या फक्त महाडच्या सिटीमध्ये, फक्त बाकी काय कुठेच नाही. अशा लाईट लावल्या ना मस्त वाटेल असा मुंबई गोवाकडे. एवढ्याच वाटतो, इकडे नाहीच लावल्या, एका साईडच्याच लावलेल्या आहेत. एका साईडचं बिल नसतील भरत ते लोक, म्हणून असा माझा अंदाज आहे. इकडे पूर्ण अंधेरा. आलं पोलादपूरला, छान असं मस्त लाईटिंग बिटिंग मस्त पोलावरती लावलेली आहे. रस्ते पण छान असे चकाकत आहेत. पोलादपुरातून अर्धा तास आपल्याला खेळला पोचायला. ड्रायव्हर चेंज झालं आहे, लेडीज ड्रायव्हर आला आहे. जर आपला रस्त्यानं जर कसा धक्का मारतो आहे, गाडीला पिकअपच भेटत नाही, आमचा प्रॉब्लेम झालेला आहे. कशाडी घाटात येऊन प्रॉब्लेम झाला गाडीचा. आता मॅकॅनिकलवाले आहेत का नाही समजत नाही. 9 वाजलेत रात्रीचे, भेटला तर बरंच होईल. टर्नलजवळ येऊन पोचलो आहे. हां नाही अजून खूप आहे, अर्धा तास तरी आहे भरणा नाका इथून. ए पकड पकड. चल मोठा बोगदा या. हा जागा नाही होणार तुम्हाला. जाऊ दे चल. तो असा धक्का मार, चल असा असा. मी पहिलेच थोडा धक्का मारते. अवघड आहे आमचं लय. टर्नर फक्त 100 मीटरच्या अंतरावरती. अवघड घाट, डोक्याला ताप. त्याला पुढे आहे तो मस्त आपला कशेडी टर्नल दिसतोय, नवीन झालेला बोगदा. आणि आमची गाडी आली मुंबईतून. हां घाबरली जरा गाडी आमची, मुंबई गोवा बघून. एक नंबर. लाईट कसल्या लावल्यात बघ ना, कसल्या लाईट लावल्या आहेत. अरे बोगदा बघ कसा आहे, जबरदस्त. मधल्या लाईटी बंद आहेत.
फिनिशिंग पण मस्त छान केली आहे. एक लाईट सोडून एक बंद आहे, एक चालू आहे असं केलेलं आहे. इकडे कसा डोंगरातून पोखरला आहे रस्ता असा. वरून तर घाट असतं ना, आता गाडी वाटच लागली. आपल्या गाडी ठेवायला झाली असती इथे. हां थंड वाटते मस्त ना. बघा इथून तिकडे पण जायला गाडी आहे. पूर्ण फायनल काम झालं इथून. थंड वाटायला लागलं बोगद्यात आल्याच्या नंतर. अरे हे कसला लिकेज आहे वाटतं का इकडे. पाणी आहे इकडे पूर्ण. पाझरतोय जरा बोगदा, पाझरतोय पाणी येतोय वरून. लिकेज आहे पूर्ण असा. अवघड झालेलं आहे. गाड्या कशा स्पीडने जात आहेत. चला आलो वाटतं तिकडे आपण. आलो वाटतो. आलो हा काय. हां बोगद्या पुढे भरपूर आहे अजून. आलो फायनली तिकडे आलो आपण. जाऊ दे ब्रेक दाबू नको, अशीच जाऊ दे. डायरेक्ट जाऊ दे. ब्रेक दाबू नको. हां रस्ते कसं गुलगुलीत झालेत. गुलगुलीत पूर्ण असं सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आहेत ना. हां मस्त थंड वाटत होतं बोगद्यात. आलो फायनली इकडे. हॅप्पी पंजाबी धाबा. इथे नाश्ता जेवण करूया, त्याच्यानंतर दुसरा ड्रायव्हर आपल्याला मागवायचा आहे. हे बघ कुठे आली, हॉटेलमध्ये आली नाही बघ. काय कुठे बसायला लागली. जत्रेत आली इकडे. आपल्याला किती रुपये जेवायचं आपल्याला आता. असं का. लय मस्त. आता इथं उठू नको तू, आम्ही जेवतो सर. हां जेवतोय तू फिरत राहशे. हां जेवायला बसले मंडळी. कसं वाटलं गाडी. लय हैराण केलं गाडीने बाबा. कसं आलो तेव्हा कधीच पोचलो असतो आपण. जेवायला मागवले आपण मिक्स भाजी. काय व्हेज कोल्हा कुठली तर आहे भाजी काय माहिती नाही. हंडी व्हेज हंडी आहे. आणि अरे यार रोट्या किती कळपावल्या. हा ना यार मरू दे, जाऊ द्या. गॅसची कमतरता आहे. कसं तरी जेवायचं मरू दे. अवघड झालं ते. पहिल्यांदाच असा अनुभव आला की असं बेकार असा अनुभव आला गाडीचा आम्हाला. अवघड झालं. चला जेवतो आता मस्तपैकी.